राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालंय। आगामी 3 दिवस विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या भागात उष्णतेची लाट असणार आहे। महाराष्ट्रातील इतर भागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव असणार आहे। कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। विदर्भात 11, 12 व 13 तारखेलाही पाऊस बरसणार आहे। गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट दिलाय। पुणे येथील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यप यांनी सांगितलंय की आता पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट विदर्भात कमी होणार आहे। पुढील 72 तासात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे शहरात दुपारी अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे। 4 दिवसांच्या उष्णतेच्या झळानंतर नाशिकमध्ये आजपासून तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। 41 अंशावर गेलेला पारा आता दररोज 1 अंशाने कमी होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याचा अंदाज आहे की पुढील 24 ते 48 तासात हवामानातील बदल सुरूच राहणार आहे। अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। शुक्रवार आणि शनिवारी पंजाबमध्ये जोरदार वारे आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे।